नमस्कार, आपण पाहताय महर्षी डिजिटल न्यूज. अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपण क्या बोलती पब्लिक या सदराखाली अकलूज परिसरातील विविध नागरिकांच्या मुलाखती घेत आहोत, त्यांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आज आपण आलो आहोत राऊतनगर येथील एका एरियात. तर येथील नागरिकांचं काय मत आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. काय नाव आहे? राणी सारंग सूर्यवंशी. आता निवडणूक लागली नगर परिषदेची, माहित आहे का? हा, माहिती आहे. कसं आहे वातावरण तुमच्या एरियातलं? कोणाच्या बाजूने आहे? शिवबाबाच्या बाजूने. बर, कशामुळं? का तर त्यांनी विकास चांगला केलेला आहे. काय काय केलं तुमच्या एरियातले काम? आमच्या इथं पहिल्यांदा डांबावरच्या लाईटी हे ते केले ते. बर. परत गटर केले त्यांनी. बर. आता रस्त्याचं काम घेतलंय त्यांनी, पण पावसामुळे त्यांनी हे केले. विरोधक माहित आहे कोण आहे तिथे? ते माहिती नाही काय. बर. काय नाव आहे? अनिता सूर्यवंशी. आता निवडणूक लागली नगर परिषदेची, आहे माहिती. कसं आहे वातावरण? वातावरण चांगले ते. कुणाच्या बाजूने दिसतंय? शिवबाबाच. बर. आणि विरोधक बी आहे ती की मैदानात? ती माहित नाही. ते येते ती का विरोधक आधी मध्ये कोण? नाही आधी अजून. बर. मग हे शिवबाबा येते का तुमच्या इकडे? शिवबाबा येते ते. बर. काय काय काम केली त्यांनी? ते डाम दिले ते, गटरी दिले ते. बर. खाली राहायला होते तिथे बी आमचे चांगले विकास केले ते. बर. या की. काय नाव? पूजा विके सूर्यवंशी. बर. आता निवडणूक लागल्या त्या नगर परिषदेच्या, कसं आहे वातावरण तुमचं? शांत आहे, व्यवस्थित आहे. कुणाच्या बाजून आहे? शुभापा. आता लोक म्हणते ते अकलूज मध्ये दहशत आहे का? तसं काय वातावरण नाही. काय काय तुम्हाला माहित आहे? कुठल्या कुठल्या एरियातलं तुम्ही बघून आलेला आहे? हितला ना ह्याच्यातलं. बर. जुन्या घरचं. बर. 6 नंबर वार्ड आहे ना. बर. मग कसं आहे तुमच्या महिलांमध्ये चर्चा होत असेल? कुणाच्या बाजूच्या नावात चर्चा होते? मोहिते पाटलांचे तेवढे. बर. मावशी काय नाव? सुवर्ण अरविंद सूर्यवंशी. आता निवडणुका लागल्या नगर परिषदेच्या, कसं आहे वातावरण? कुणाच्या बाजूने दिसतंय? मोहिते पाटील. बर. तुम्ही सांगा तुमचं काय नाव? अरविंद नारायण सूर्यवंशी. कसं बघताय निवडणुकीकडे? आता कसं आहे वातावरण? ओनली मोहिते पाटील. कशामुळे मोहिते पाटील? पण आता रस्त्याची कामं, लाईट, गटर समोरच आहे सगळं. सगळं व्यवस्थित असल्यामुळे काय अडचण नाही. विरोधक बी म्हणते की आम्ही बी काम करणार, आम्ही बी निधी देणार. नाही, विरोधकाचा काही विषयच नाही इकडे. बर. त्यांनी मग आता आश्वासन देते ते अकलूज मध्ये विकास झाला नाही म्हणते ते, अकलूज दहशती खाली आहे म्हणते ते. नाही, ते अकलूज यांनी म्हणण्याला काय करायचंय? जनतेतनं काय एक नंबर आहे ना अकलूजचं. काय जनतेचं काय मत आहे? जनतेच ओनली मोहिते पाटील. बर. बाबा काय नाव? दत्तात्रय महादेव पाटील. बरं. आता निवडणूक लागली, आता तुम्हाला इतक्या वर्ष तुम्ही अकलूज मध्ये राहताय, कसं आहे अकलूजचं वातावरण? चांगलं आहे ना. चांगलं म्हणजे कुणाच्या बाजूने चांगलं आहे? आता पाटलांच्याच बाजूने यायचं ना सगळी. आता विरोधक तर म्हणते ते अकलूज दहशती खाली आहे, अकलूज मधलं वातावरण. त्यांनाच माहिती काय दहशत आहे ती. बर. आपल्याला माहित नाही ती. तुम्हाला असं कधी अनुभव आला? नाही नाही, अजिबात नाही. एकंदरीत सगळं शांततेच आहे. हा, शांत आहेत सगळी लोक. विकास कोण करेल असं वाटतंय? दादांशिवाय कोण करणार? आणि विरोधक म्हणते ते आम्ही करणार विकास. आता काय एवढे दिवस तर कधी दिसले नाहीत आम्हाला. कोण आहेत ती पण माहित नाही. बर. दादाच सगळं चालते ना. आता त्यांच्या बरोबर माने पाटील कुटुंब गेले, काय परिणाम होईल वाटतंय का? मला नाही एवढी काय माहिती बरं काय. बर. पण आहे त्यांची नातेवाईकच आहे वाटते ते, असं समजले मला. पण नाही, पण ती लोक जर विरोधाबरोबर गेली तर काय फरक पडेल का? नाही, एवढं काय नाही आपल्याला नॉलेज त्याचं. मग तुम्ही आता नेमकं कोणाच्या बाजूने असता? दादांच्याच बाजूने. बर बर. मावशी काय नाव? मीनाक्षी दत्तात्रय काटे. आता निवडणूक लागली, माहिती आहे नगर परिषदेची? आहे की. कसं आहे वातावरण? छान आहे. कुणाच्या बाजूने छान आहे? आपल्या मोहिते पाटलांच्या. बर. कशामुळे मोहिते पाटील? ना आपल्याला तीच आहेत की. मग बर. कोण करते काम तुमचे सगळे? तेच करतात. कोण मोहिते पाटील परिवारातलं कोण? शिवबाबा. बर. काय अडचणी महिलांच्या इथं? आमच्या अडचणीमध्ये आहे ना, आम्हाला रोड पाहिजे. बर. मंजूर आहे, आम्ही गेलतो. आमच्या अडचणी तेवढ्याच आहेत की आपल्या सगळी सोय. पावसामुळे आम्हाला थोडी अडचण येते. दुसरं नाही काय आमचं. बाकीचं काय? काय नाही आमची त्यांच्याबद्दल काही तक्रार नाही.
त्यांच्या बद्दल नसू द्या, पण एकंदरीत नगर परिषद असेल, आता ग्रामपंचायत होती पहिली, आता नगर परिषद झाली. नाही, नगर परिषद झाल्यापासून ना मला म्हणजे आमच्याकडे कचऱ्याची गाडी म्हणजे सगळी म्हणजे सोय आहे. बर, आम्हाला फक्त रोड मंजूर झालाय पण ते लवकर तेवढा करायचा. आता विरोधक बी आहेत मैदानात, विरोधक पण फिरतेली, काय वाटतं त्यांना? आम्ही ना ते जे आम्हाला म्हणजे आमचं ह्यांच्याकडे असल्यामुळे आम्ही ह्यांना करणार. ते येतील आता परत पैशाचं आमिष दाखवतेली, कसं वाटतं? आम्हीच घेतच नाही, घेणारच नाही. तुम्ही नाही घे, तुमच्या परिसरातील? नाही, आमच्या परिसरात सुद्धा कोणी घेणार नाही. बर बाबा, राम राम. राम राम. काय नगर परिषद निवडणूक लागली, कसं बघताय? चांगले कुणाच्या बाजूचं वातावरण वाटतंय? पाटलाचे भाऊ. आता तुम्ही इतके वर्ष अकलूज मध्ये राहताय, कसं अकलूज मधलं वातावरण? ठीक आहे. विरोधक म्हणतील की दहशतीचं वातावरण आहे, विकास झाला नाही, तुमचा काय अनुभव आहे? आमचं तर नाही हो, तसं नाही, आम्हाला काय वाटत नाही. काम ही झालीत का व्यवस्थित? हो, सगळे? चालू आहे, काम चालू आहेत, व्यवस्थित आहे. तुम्ही आता इतके वर्ष बघताय, किती वर्ष झालं अकलूज मध्ये राहताय तुम्ही? 8 वर्ष झाले मग. 8 वर्षात काय असा अनुभव आला का वेगळा, काय की कुणाची दहशत आहे, कुणाचं काय? नाही, आपल्याला तर काय अनुभव नाही. बर, मग विकासाच्या बाबतीत काय, कोण करेल असं वाटतं तुम्हाला विकास? आता हाय चालू, पाटील कंपनी करतील का व्यवस्थित? करतात, सगळं व्यवस्थित काम चालू आहे. बर त्याच्यावरली आपलं काय मत नाही, जे चांगलं आहे बर बर, असं काम होत राहू. विरोधकाविषयी काय मत आहे मग? विरोधकाचं नाही सांगू शकत आपण, म्हणजे त्यांचा आपल्याला अनुभवच नाही. बर, कधी गाठ भेट येते ती का आधीमध्ये घ्यायला? नाही, कधीच नाही. कधी कोण नाव माहिती आहे का विरोधक कोण आहे ते? नाही. माझ्या आमदारांचं नाव माहिती आहे का तुम्हाला? राम सातपुते. हा, नाव माहिती आहे पण कधी आलेले नाही. बर, काय त्यांच्या निमित्तानं कोणाशी संपर्क झालाय त्यांच्या बाजूच्या? कोण नाही, आपल्या शिकायला काय संबंध नाही. नाही. मग आता त्यांनी पॅनल बांधलाय की निवडणूक लढवणार आहे की त्यांचा पॅनल? त्यांचं आपलं मत आहे आपले पाटील बरोबर. बर, काय फरक पडणार नाही त्यांचा? काय फरक पडणार? आता निवडणुका लागलेल्या नगर परिषदेच्या, विरोधक सत्ताधारी आता प्रचाराला येतील. काय तुमच्या एरियातली कामं झाली, ती कसं वाटतं तुमच्या एरियातलं काम? आम्हाला आता झाले गटर ही झाली, आता इथून पुढे काय आता एक आम्हाला रोड द्यावं आणि बोरचं तेवढं पाईपलाईन द्यावं. बर, आम्हाला उन्हाळ्यात आम्हाला पाणी येत नाही, नळाला 8-8 दिवस जर नाही पाणी आलं तर परत आमची आपदा होतीये. बर, कोणी केली कामं पण तुमच्या एरियातली सगळे? नगरपालिका. कोण बघतंय नगरपालिका माहित आहे? कोणाची सत्ता आहे? आता मोहिते पाटील आहेत. मग तीच बघते ते. हा, मग तीच की त्यांनी कामं केली केली की आम्हाला पण आता एक अडचण एक आहे तेवढी आम्हाला. आता इतके दिवस आम्ही पहिल्यापासून राहिलो पण आम्हाला रेशन कार्ड नाही ती. बर, आता ह्या अडचणी सोडवण्यासाठी निवडणूक लागली. निवडणुकीनंतर नगर परिषदेवर ज्यावेळी सत्ता येईल त्यावेळी तुमच्या ह्या अडचणी सोडवतेली, तर ह्या अडचणी तुमच्या कोण सोडवला असं तुम्हाला वाटतं? ही सोडवते ना आपलीच माणसं, दुसरं कोण सोडवणार? मोहिते पाटील सोडवणार. विरोधक बी आहे ती, नाही तर विरोधक बी तुम्हाला म्हणतील आम्ही तुमच्या अडचणी नाही, आपली जी सोय केली त्यांनी त्यांच्याकडेच आम्ही जाणार आहे. बर, हा,